हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे लीगल इन्फॉर्मेशन इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मराठीमध्ये कायदेविषयक माहिती घेऊन येतो आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली तर दुसऱ्याला शेअर करा. अनेकदा आपल्याला ॲडव्होकेट, वकील, बॅरिस्टर, अटर्नी जनरल, प्लीडर इत्यादींबद्दल ऐकायला मिळते. पण या सर्वांमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? वकील आणि अधिवक्ता एकच व्यक्ती आहेत की त्यांची नावे वेगळी आहेत? वकील, सॉलिसिटर इत्यादी होण्यासाठी कायद्याची पदवी घेणे आवश्यक आहे का, यासारख्या प्रश्नांबद्दल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी सुरुवात करूया आजच्या माहितीला. लायर, ॲडव्होकेट आणि बॅरिस्टर हे तिघेही कायद्याशी संबंधित लोक आहेत, ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे, परंतु त्यांच्यात काही फरक देखील आहेत. तेच पाहू. 1. लायर. लायर कोण असतो, याबद्दल प्रथम माहिती घेऊ. लायर म्हणजे ज्याला कायद्याची पदवी आहे, जो कायद्याच्या क्षेत्रात प्रशिक्षित आहे आणि कायदेशीर बाबींवर सल्ला आणि सहाय्य प्रदान करतो. म्हणजे कायदा पदवीधर, कायद्याचे जाणकार आहे. वकिलाचा शाब्दिक अर्थ वकील किंवा वकील असा आहे. तो कायद्याचा संदर्भात अर्थ लावतो आणि त्या संदर्भाच्या कायदेशीरपणाबद्दल मत मांडतो. ज्याने LLB ची पदवी घेतली आहे, तो लायर होतो. त्याला न्यायालयात खटला लढण्याची परवानगी नाही. पण बार कौन्सिल ऑफ इंडिया कडून सनद मिळताच, जर तो BCI ची परीक्षा उत्तीर्ण झाला, तर त्याला कोणत्याही कोर्टात उभे राहण्याचा अधिकार आहे, मग तो ॲडव्होकेट बनतो. LLB म्हणजे काय? LLB ला लेगम बॅकलॉरस असेही म्हणतात, जो लॅटिन भाषेतील शब्द आहे. LLB म्हणजे बॅचलर ऑफ लॉ. 12वी नंतर किंवा पदवीनंतरही मुलं कायद्याचा पर्याय निवडतात आणि कायद्याशी संबंधित ज्ञान मिळवतात. त्यांना लायर म्हणतात. ॲडव्होकेट कोणाला म्हणतात, हे आता समजून घ्या. ॲडव्होकेट म्हणजे अधिकृत वक्ता, ज्याला कोणाच्या तरी वतीने बोलण्याचा न्यायालयीन अधिकार आहे. आम्ही तुम्हाला येथे सांगतो की वकिला हे इंग्रजीतील क्रियापद आहे, ज्याचा अर्थ बाजू घेणे आहे. तर बाजू घेणे. ॲडव्होकेट याचा शाब्दिक अर्थ एखाद्या गोष्टीचे समर्थन करणे असा होतो. तथापि, कायद्याच्या बाबतीत, जो व्यक्ती कायदा समोर ठेवून काहीतरी योग्य सिद्ध करतो त्याला वकील म्हणतात. ॲडव्होकेट म्हणजे ज्याला न्यायालयात इतर कोणत्याही व्यक्तीच्या वतीने निवेदन करण्याचा अधिकार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ॲडव्होकेट न्यायालयात इतर व्यक्तीच्या वतीने युक्तिवाद सादर करतो. ॲडव्होकेट होण्यासाठी कायद्याचा अभ्यास पूर्ण करणे अनिवार्य आहे. 3. बॅरिस्टर. बॅरिस्टर कोणाला म्हणतात, याबद्दल आता माहिती पाहूया. आपण महात्मा गांधी हे बॅरिस्टर झाले होते असे म्हणतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यासारखे अनेक बॅरिस्टर चे नाव तुम्हाला माहिती असेलच. परंतु नेमका काय होते हे आपल्याला माहिती नसेल. जर एखाद्या व्यक्तीने इंग्लंडमधून कायद्याची पदवी घेतली तर त्याला बॅरिस्टर म्हणतात. म्हणजेच, हे दर्शविते की बॅरिस्टर हा एक प्रकारचा वकील आहे, जो सामान्य कायदा न्यायालयात प्रॅक्टिस करतो. 4. अटर्नी जनरल. आता अटर्नी जनरल बद्दल माहिती पाहूयात. कायद्याची पदवी घेतलेल्या या व्यक्तीमध्ये वकील होण्याची क्षमता असेल आणि जर तो केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हजर झाला तर तो अटर्नी जनरल बनतो. भारताने अटर्नी जनरल पदाची व्यवस्था संविधानाच्या कलम 76 नुसार करण्यात आली आहे. ते देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी ज्या पात्रता आवश्यक आहेत, त्या पात्रता असणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत, तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
त्याला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा 5 वर्षांचा अनुभव किंवा उच्च न्यायालयात 10 वर्षांचा वकिलीचा अनुभव किंवा राष्ट्रपतींच्या मतानुसार तो न्यायिक प्रकरणांमध्ये सक्षम व्यक्ती असणे आवश्यक आहे. 5. सॉलिसिटर जनरल. सॉलिसिटर जनरल कोणाला म्हणतात, हे समजून घेऊ. हा शब्द बहुतेकना नवीन असेल. तर माहिती पाहू. जर तीच व्यक्ती ज्याच्याकडे कायद्याची पदवी असेल, वकिलाची क्षमता असेल आणि तो अॅटर्नी जनरलचा सहाय्यक बनला असेल, तर त्याला सॉलिसिटर जनरल म्हणतात. अॅटर्नी जनरलला सहाय्य करणारे ते देशातील दुसरे कायदेशीर अधिकारी आहेत आणि सॉलिसिटर जनरल यांना 4 अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सहाय्य करतात. भारतात, अॅटर्नी जनरल प्रमाणे, भारतातील सॉलिसिटर जनरल हे सॉलिसिटर जनरल आणि लॉ ऑफिसर्स नियम 1972 नुसार सरकारच्या वतीने सल्ला देतात आणि हजर असतात. तथापि, अॅटर्नी जनरल या पदाच्या विपरीत, जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 अंतर्गत एक घटनात्मक पद आहे, सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ही पदे केवळ वैधानिक आहेत. नियुक्ती. कॅबिनेट समिती सॉलिसिटर जनरलची नियुक्ती करते. 6. सरकारी वकील. सरकारी वकील म्हणून कोणाला ओळखले जाते, हे आता पाहू. यालाच पब्लिक प्रॉसिक्युटर असे म्हणतात. कायद्याची पदवी घेतलेल्या व्यक्तीला वकील होण्याची क्षमता आहे, ज्याने BCI बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि जर अशी व्यक्ती पीडितेच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने म्हणजेच पीडितेच्या वतीने न्यायालयात हजर झाली असेल तर त्याला सरकारी वकील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतात. CRPC चे कलम 24U मध्ये सरकारी वकिलांशी व्यवहार करते. सरकारी वकील ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने CRPC च्या तरतुदींनुसार फौजदारी प्रकरणांमध्ये राज्याच्या वतीने खटल्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती आहे. सरकारी वकिलाची मुख्य भूमिका जनतेच्या हितासाठी न्याय देणे आहे. सरकारी वकिलाचे काम सुरू होते जेव्हा पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केला आणि आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकिलाने निःपक्षपातीपणे काम करणे आणि खटल्यातील सर्व तथ्ये, कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे अपेक्षित आहे जेणेकरून न्यायालयाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. 7. प्लीडर. प्लीडर कोणाला म्हणतात, हे आता समजून घेऊ. हा पदवीधारक किंवा हा वकील खासगी पक्षाच्या वतीने न्यायालयात आला तो वकील प्लीडर बनतो. त्याला प्लीडर असे म्हणतात. प्लीडर ही अशी व्यक्ती असते जी त्याच्या क्लायंटच्या वतीने कायद्याच्या न्यायालयात याचिका दाखल करते आणि त्याच्यासाठी बाजू मांडते. नागरी प्रक्रिया संहिता 1908 मध्ये एक सरकारी याचिकाकर्ता देखील कलम 2 उपकलम 7 अंतर्गत बनविला जातो. नागरी प्रक्रिया संहिता 1908 नुसार, सर्व सरकारी कामांसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्ती केली जाते. म्हणजेच, सरकारच्या निर्देशानुसार काम करणारे कोणीही बाजू मांडेल. 8. महाधिवक्ता. महाधिवक्ता कोणाला म्हणतात, याबद्दल आता माहिती पाहू. ज्या व्यक्तीकडे कायद्याची पदवी आहे, ज्याच्याकडे वकील होण्याची क्षमता आहे आणि ती राज्य सरकारच्या वतीने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात आली तर त्याला महाधिवक्ता किंवा महाधिवक्ता असे म्हणतात. भारतात, ॲडव्होकेट जनरल हा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. हे पद भारतीय राज्यघटनेने निर्माण केले आहे. प्रत्येक राज्याचे राज्यपाल महाधिवक्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करतात. अशा प्रकारे लॉयर, ॲडव्होकेट, प्लीडर, पब्लिक प्रोसिक्युटर, ॲडव्होकेट जनरल, अॅटर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल इत्यादी मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला आता कळले असेल अशी आशा आहे. अशा प्रकारे आज आपण माहिती बघितली आहे. जर माहिती ही आवडली असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा व कायदेविषयक नवनवीन व्हिडिओ लाभ घ्या. भेटूया नवीन कायदेविषयक माहिती देणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.